मनोज दादा आता साहेब आणि सीएम साहेब विभागीय आयुक्त तिथे बोलले, विभागीय आयुक्ताला आता घरोघर जायला सांगितलं. घरोघर जायला सांगितलं. जे नाही अर्ज केला तरी त्या सरकारी अधिकारी तिथे दारात जायचं. म्हणजे अतिशय गांभीर्याने सांगितलं. आता लोक तुमच्या येण्याची वाट पाहू नका म्हणलं. आता सूचना दिल्या की घरोघर जाऊन मला एक महिना सांगा किती लोक तुम्ही घरी गेले, किती लोक दाखले तुम्हाला मिळाले, किती पुरावे मिळाले. आता लोक तुमच्यावर येणार नाही, तुम्ही लोकांपर्यंत. मी आता तेच बोललो ना, फडणवीस साहेबांनी सूचना जर दिल्या, मराठवाड्यातले लोक प्रमाणपत्र वाचून राहतच नाहीत. मी फक्त एक महिना वाट पहा. हे घरोघर लोक पाठी जातील. तुम्ही मला फोन करा काम झालं फक्त हे तुम्हाला मी सांगतो ना. ते म्हणजे तुम्ही हैदराबाद घ्यायचे प्रमाणे 1 महिन्याच्या आत देणार. हो, घरोघर पण लोक पाठवतो ना. द्या मला लिखी देतो तुम्हाला फडणवीस साहेबच. मी माझं किती राहिलं तुम्हाला तब्येतचा अध्यक्ष होण्याची पाटील. काही देता तुम्हाला वाटलं आम्हाला त्याच्यापासून तुमच्यावर विश्वास बदलाय थोडा दाटो मोठे नाही बरं का खरोखरचा. तुम्ही काही देता लिहून समाजासाठी बोलणे बी खाल्ले तुम्ही. आता आजचा आयुक्त कार्यालयातला अवतार आम्ही फार वर्षांनी पाहिला, फार वेगळा. मी टाईट केलं इकडून, तुम्हाला काय माहिती तुम्ही आज टाईट केलं म्हणून ते पळायलेच नाही. ते नाही आमच्या खोटा घातला होता चांगला, ते सुटून द्या ना आम्हाला काही. आज मी टाईट केलं कालपासून इकडे तेव्हा पळायली ती त्यांचा अधिकारावर जा काढ असं ना. आता तेव्हा थेट सीएम साहेबाला बोलले. सीएम साहेब पाटील आपला आदेश आणि आपण स्वतः करता करत नाही ना, समाजाकरता आपलं भांडण आहे. आणि तुमच्या भावनेशीच मी सहमत होऊन मलाही वाईट वाटतं कधी की एवढा विलंब काय लागतो, खाली का होत नाही काम, काय अडचण नाही, लोक अर्ज का करत नाही. असं होऊ शकत लोक अर्ज करत नाही म्हणून. त्यानं म्हणलं तुम्ही लोक अर्ज करत नाही, मला पुरावे द्या अधिकारी. म्हटलं का आला तो केसेसचं कन्फ्युजन राहिलं आपलं. केसेस झाला केसेसचे तुम्ही किती आहेत म्हणतात? नाही 69 केसेस. नाही सगळ्याच एकूण मग एकूण हा सर्व केस मागे घ्यायची मागणी आपली. एकूण गुन्हे 961. 1513 आहेत फडणवीस साहेब म्हणते. नाही 961 नाही एक अपलोड आकडेवारी आहे. 830 फडणवीस साहेबांनी त्या दिवशी चॅनलवर बाईट दिली. 864 आम्ही मागे घेतले 1513 पैकी. नाही 830 मागे 64 थोडेसे गुन्हे गंभीर. 64 मध्ये पात्र नसले तर 64 फक्त. बरं, आता याच्यात गंभीर काय येतं, हे पोरच नाहीत त्याच्यात. ते गुतीले एक. दुसरं आंतरवलीत हाणलं कुणाला, आम्हाला. की कोणावर आमचे गुन्हे मागे घेऊ नका, आमचे गुन्हे मागे घेऊ नका. 307 120 ब त्याच पोलीस अधिकाऱ्यावर सगळ्यावर लावा. आपण हा मुद्दा काय बोला नाही माझ्या. आमच्यावर 120 ब आणि 307 लावलाय ना आमच्यावरती. आधी आम्हाला कोणी आणलंय फुटेज काढा, चलू द्या कोर्टात. त्यांच्यावर 307 120 ब लावा सगळ्यावर. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यासह 150 जण होते. नाही पडलं नवीन मुद्दा आलेला आपल्या मागच्या चर्चेत नव्हता मुद्दा. नाही सरसकटच सांगतो तुम्हाला समजा ते गंभीर वाटायला लागले. गंभीर त्यांनीच केले ना, आम्ही नाही ना. आम्ही असे बसलेलो होतो, असे बसलेले लोक होतो. ढकलाढकली त्यांनी सुरू केली, मारझोड त्यांनी सुरू केली, गोळीबार त्यांनीच केला. पण आता मुद्दा आपण नवीनच समोर आला. मी जरूर बोलतो सीएम साहेबांशी चर्चा करून घेईल की आंदोलन करणारे मारल्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आंदोलन करणाऱ्यावर गुन्हा होतोच, पण ज्यांनी निष्पात आंदोलन करणारा लाठीचार्ज केला त्यांच्यावर गुन्हा दाखल पाहिजे. आपली मागणी रेल्वेचे अधिकारी झाले महाराष्ट्राचे आम्हाला हाणणारे. हो ना, बारकशी होते पहिले अधिकारी मोठे झाले सगळ्या. टोटल दुर्दैवी घटना होती. टोटल बढती लाठीचार्ज करणं चुकीचं होतं. टोटल बढती. पण आता पहिला आपण मुद्दा चर्चेला गेलेला आहे, पण आपण बोलतो साहेबांशी आणि त्याच्यात मदत करायचीच भूमिका राहील. 23 लोकांचे पैसे राहिले तर बलिदान गेलेले. बरोबर का रे? कुठे गेला ते? माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांचे राहिल्यामध्ये पैसे नाही तुम्ही म्हणले कोणाचेच नाही राहिले 100% म्हणला तुम्ही म्हणून. हा बरोबर. नाही आता नाही म्हणले बोलताना म्हणून मी कन्फ्युजन काढलं. ते 100% दिलेत म्हणले. ते समाजात गलत संदेश जाईल नाही तर लाईव्ह सुरू आहे. 100% दिलेत म्हणले. बरोबर. हे 60,000 पैकी 35 लोकांच्या वारसानं 10 लाख दिले आहेत. 31 आंदोलकांच्या वारसावर राहिले. ते आता सीएम साहेबांच्या कारण पहिले मला म्हटले मी क्लिअर करून देतो आपण. आलाय त्याला मिळाली.